बानूताई, बानू, अगं कुठं गेली होती? किती हुडकलं तुला. बानूताई द्या. आले का नाही? सांगत होतो येईल येईल येईल, तरी हुडकाय लावलाय मला इकडे तिकडे. अहो त्यासनी वाईस दम तर खाऊ द्या. मावशे, मला महाराजांनी सांगितलं होतं तसं ते गणेश आहे ती नव, त्यांच्या दर्शनासाठी मी गेले होते. असं वय? होय, अगं ते बानूला सांगितलं होतं ना गडाव याचं नाही म्हणून. वय, मग झालं का नाही दर्शन? झालं की. वरती कुणी साधं पोर नाही ती हे मला अगोदरच ठाव होतं बघ. बानू, म्हणजे तुला त्यांनी सांगितलं का तू कोण आहेस म्हणून? नाही ग मावशे, मी त्यासाठी त्यांच्या दर्शनाला गेले नव्हते बघ. ठाव आहे ग, पण मला काय वाटलं का तुला देवाने सांगितलं आहे का काय. हा, म्हणजे मला बी वाटलं होतं का तो त्यासनी काय विचारशील का काय बाई सांगा म्हणशील असं. आता विचार कसला करायचा त्यात? तेव्हा नाही विचारलं, आता विचार की तेसनी. आता कसं काय विचारणार मावशी? अगोदरच विचार आहे हो होत, डोसक्यातच नाही बघ माझ्या. मग आता मोर काय करायचं ग? नाही म्हणजे आता देवासने काय सांगणार आहेस तू? काय करावं कळना झालंय बघ. म्या सांगू का? देवा मोर सांग, मला आख्यान ऐकायचं म्हणून. अंगाशी आता कसं बोललीच बानू, तो देवासनी सांग म्हणाव मला आख्यान ऐकायचं आहे, मला सांगा. वय ग मावशे, पर देव तर म्हणला आहेत का झोपतूर मला काय बाय ठाव होणार नाही, तोपतूर ते मला मोहर सांगणार नाही ती. अगं मग त्याच्यासाठीच म्हणावं आख्यान ऐकायचं आहे. ह्याच्या अगोदर तुला ठाव झालं होतं की आख्यानामध्ये काय बाय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.